नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंडमध्ये प्रियसीसह गेलेला साईट कलाकार विशाल ठक्कर हा 31 डिसेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता असून मुलुंड पोलीस स्थानकामध्ये याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुलुंडमध्ये राहणारा साईट कलाकार विशाल ठक्कर याने आपली प्रियसी रजनी राजपूत हिच्याशी एकत्रितरित्या 31 डिसेंबर साजरा केला. या दोघांची पूर्वीपासून मैत्री, त्याचबरोबर आपापसातमध्ये मतभेदही होते. यापूर्वी या मुलीने विशालवर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र कालांतराने आपली केस रजनी राजपूत हिने मागे घेतली. तर 31 डिसेंबरच्या रात्री विशालने फोन करून तिला सेलिब्रेशन करण्यासाठी बोलावल्याची माहिती तिने पोलिसांना दिली आहे. तर दुसऱ्या दिवशी रजनी विशालला घरीही सोडत होती. मात्र आई वडिलांच्या भीतीपोटी विशालने रजनीसोबत येण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर रजनी आणि विशाल यांची आतापर्यंत भेट झालीच नसल्याची माहिती रजनीने पोलिसांना दिली आहे. तर सदर प्रकरणाविषयी विशालच्या आई वडिलांनी मुलुंड पोलीस स्थानकामध्ये आपला मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. तर पोलीस या संदर्भात पुढील तपास करीत आहेत. विशाल ठक्कर आणि त्याची मैत्रीण राजपूत रजनी राजपूत हे दोघे जण त्यांचा बरेच दिवसापासून प्रेम संबंध आहेत एकमेकाशी आणि ते दिनांक 31/12/2015 रोजी 31 डिसेंबरला रात्री दोघेजण एकत्र फिरायला गेले होते. ते वेस्टर्न साईडला फिरायला गेले आणि रात्रभर ते एकत्र होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता ती मुलगी ज्यावेळी परत निघाली त्यावेळी त्या मुलीनं विचारले की आपण घरी जाऊया म्हणून. तर त्यावेळी त्यानं सांगितलं की मला आई वडील आता ओरडतील, ज्या रात्रभर कुठे होते म्हणून मी काय सध्या घरी येत नाही, मी नंतर येईन, तू घरी जा असं तिला सांगितलं. ती घरी गेली आणि हा काय आला नाही आणि त्यानं त्यानंतर मोबाईल बंद केलेला आहे आणि त्यानंतर तो तिथून मिसिंग आहे आणि त्याबाबत तपास चालू आहे. हा मुलगा आणि मुलगी दोघं पण हे पिक्चरमध्ये वगैरे किंवा सिरियलमध्ये साईड रोल करत असतात आणि ते मागं त्यांनी चारकोप पोलीस स्टेशनला पण त्या मुलीनं त्याच्याविरुद्ध रेपची केस दिलेल्याबाबत माहिती मिळालेली आहे आणि त्यांचं जरी केस असली तरी नंतर त्या मुलीनं सोडवायला प्रयत्न केला असं पण माहिती समोर आलेली आहे आणि त्यानंतरसुद्धा ते एकत्रच फिरत होते, एकत्र जात येत होते आणि त्याबाबत इतर तपास चालू आहे. योगेश मोवाडे, S9 न्यूज, मुंबई. साईबाबा युवक मित्र मंडळाच्या वतीने ठाणे ते शिर्डी पदयात्रा सोहळ्यास आजपासून सुरुवात झाली आहे. किसननगरमधील शिवशाही मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त साईबाबा युवक मित्र मंडळाच्या वतीने पदयात्रा सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यंदाचे 17वे वर्ष असून ठाणे ते श्री क्षेत्र शिर्डी या पालखी तसेच पदयात्रा सोहळ्यास आजपासून शुभारंभ झालाय. 15 तारखेपासून निघालेली पालखी व पदयात्रा 21 तारखेला श्री क्षेत्र शिर्डीला पोहोचेल. तर या पालखीमध्ये परिसरातील स्थानिक नागरिकांसह इतर ठिकाणातील श्री साई भक्तही सहभागी झाले होते. श्रींच्या पालखीचे शिर्डीहून पुन्हा किसननगरमध्ये आगमन झाल्यानंतर भव्य अशी मिरवणूकही काढण्यात येणार आहे. तर सत्यनारायण पूजेचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती साईबाबा युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष समीर साळवी यांनी दिली. दरवर्षी आमचे आता हे 17वे वर्ष आहे. सालाबादप्रमाणे खूप मोठ्या उत्सवाने इथे स्थानिक लोक, स्थानिक महिला, त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ नेते वगैरे यांच्या सहकार्य, व्यापारी संघटना अशा सर्वांच्या सहकार्याने खूप मोठा उत्सव साजरा होतो. 7 दिवसाचा कार्यक्रम असतो. मकर संक्रांत 15 तारखेला आमची पालखी इथून शिर्डीला जायला निघत असते व 22 तारखेला इथून रिटर्न येते. खूप मोठा उत्सव असतो. किसननगरमधून भरपूर आम्हाला सहकार्य मिळतं. महिलांचा सपोर्ट आहे, मुलांचा, वरिष्ठ नेत्यांचा वगैरे सर्व आणि खूप आनंदाने हा सण साजरा केला जातो. तर साई नामाचा गजर करीत किसननगर येथून अनेक तरुण तरुणींच्या सहभागाने साई पालखीच्या पदयात्रे सोहळ्यास आजपासून सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो नववर्षाच्या मकर संक्रांतीच्या. तसंच ह्या पालखीचं आपले 17वे वर्ष आहे. जे दरवर्षाप्रमाणे पायी असे जात असतात. मी एवढंच प्रार्थना करेन की यांना व्यवस्थित जाऊन व्यवस्थित येऊ द्या, बस ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असाच यांचा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालूच असू द्या, बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. योगेश मोवाडे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार
म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. Destination Thane, one of the most emerging cities on the planet. Perfect blend of infrastructure enveloped by nature with the most number of lakes within the city. The place blessed with plethora of educational, medical, shopping, religious and many other facilities. The cultural capital of Maharashtra. With the booming residential and commercial properties, the dream to walk to work is indeed a reality. Welcome to the 15th Real Estate and Housing Finance Expo, Property 2016, Thane, from 15th to 18th January, where more than 40 developers, 300 financiers, 20 banks and many more opportunities are waiting to be grabbed. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. MCAच्या क्रीडा प्रॉपर्टी एक्स्पो 2016ला आजपासून शुभारंभ, तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा करण्यात आला आहे. MCAच्या क्रीडाच्या वतीने भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन 2016 ढोकाळ येथे भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनामध्ये रिअल इस्टेट तसेच गृह अर्थसहाय्याची 15वी आवृत्ती सादर करण्यात आली आहे. विविध बँका आणि गृह अर्थसहाय्य संस्थांकडून या ठिकाणी पुरवण्यात येणाऱ्या गृहकर्जाविषयी माहिती या प्रदर्शनाअंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना दिली जाणार आहे. या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, महापौर संजय मोरे, आयुक्त संजीव जयस्वाल, MCAच्या क्रीडाचे अध्यक्ष अजय आशर, कार्यवाह सचिन मिराणी, पोलीस आयुक्त परमवीर सिंह, जितेंद्र मेहता इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 40 विकासकांचे 300हून अधिक प्रकल्प या प्रदर्शनामध्ये सहभागी करण्यात आले, तर 20 नामवंत बँका आणि गृह अर्थसहाय्य संस्थांचाही या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मान्यवरांनी काही प्रॉपर्टी स्टॉल्सलाही भेट दिली. तसेच ठाण्यात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात राबवण्यात येणाऱ्या त्याचबरोबर मंजूर झालेल्या प्रकल्पाविषयी माहिती दिली आहे. या स्टेजवर उपस्थित असलेले समान्य आमदार श्री प्रताप सरनाईकजी, समान्य आमदार श्री सुभाष भोई साहेब, आमच्या समान्य महापौर श्री संजय मोरे साहेब, माझं सहकारी आणि ज्यांच्या नेहमी माझ्यावर अतिशय प्रेम असते ते माझा मोठा पोलीस आयुक्त सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने 1009 धावा करणारा खेळाडू प्रमोद धनावडे तसेच त्याचे प्रशिक्षक मोमीन शेख यांचा सत्कार करण्यात आला आहे. कल्याणमध्ये राहणारा खेळाडू प्रमोद धनावडे याने 1009 धावा करीत क्रिकेटमध्ये नाविन्यपूर्ण अशी कामगिरी केली आहे. यामध्ये त्याचे प्रशिक्षक मोमीन शेख यांनीही महत्त्वाची अशी भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे मोमीन शेख हे सेंट्रल बँकेमध्ये एका विशिष्ट पदावर कार्यरत असून या बँकेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन आज केलं होतं. तर या सत्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती लाभली ती खासदार राजन विचारे यांची. बँकेच्या वतीने खासदार राजन विचारे यांच्या हस्ते क्रिकेटपटू प्रमोद धनावडे आणि प्रशिक्षक मोमीन शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदारांनी प्रमोदला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या, तर केंद्र शासनाकडून त्याला निधी मिळवून देण्यास प्रयत्नशील राहू असं आश्वासनही दिलं आहे. मला वाटतं केंद्र शासन असेल, राज्य शासन खेळाडूंना तर प्रोत्साहन देत असते, परंतु याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे प्रशिक्षक आणि सेंट्रल बँकसारखी एक बँक आणि या बँकेने आज त्याचा सत्कार इथे आयोजित केला आहे. त्यांचे जे प्रशिक्षक आहेत मोमीन शेख यांनासुद्धा मी धन्यवाद देईल आणि बँकेला धन्यवाद देईल की बँकेने एका प्रशिक्षकाला एवढा वेळ हे खेळाडू निर्माण करण्यासाठी दिलेला आहे. खरोखर बँकेचं कौतुक करण्यासाठी कमी आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे.
S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.